गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 30 मार्च आणि आज आहे गुढीपाडवा. तर मराठी नववर्षानुसार आज नवीन वर्ष साजरं केलं जातं. त्याची गुढी उभारून सुरुवात केली जाते. इथं मी दरवाजाला लावण्यासाठी तोरण बनवते. झेंडूचे पिवळ्या आणि केशरी कलरच्या फुलांचं आणि सोबत आंब्याची फांदी पण आणली आहे. इथंही माझ्या दरवाजाच्या समोर थोडीशी रांगोळी काढत आहे. मध्येच व्हाईट कलरची रांगोळी खराब झाली होती, सांडलेली, आणि ती दुसऱ्याकडची रांगोळी होती पण मला आवडलेली म्हणून काढलेली. नंतर दरवाजाला छान असं तोरण लावून घेतलं नवीन वर्षाच्या दिवशी. इथं पूजेसाठी कलश, तांदूळ, गूळ, हळदी, कुंकू, दिवा, श्रीकृष्णाची मूर्ती, खायची पाने, विडा, फुले, गुढीसाठी घाटी, आंब्याचा डाळा, लिंबाचा डाळा, आणखीन गुढी धुण्यासाठी पाणी, असं सगळं साहित्य घेतलेलं. नंतर साडीच्या छानपैकी निऱ्या वगैरे घालून घेतल्या. साडी जरा फुगीर होती त्यामुळे त्याच्या खूप निऱ्या येत होत्या, त्या हातातच बसत नव्हत्या. इथं जो बांबू असतो गुढी उभारण्यासाठी तो थोडासा धुवून घेतला. आधी धुवून घेतल्यानंतर स्वस्तिक काढलेलंच होतं, पण नंतर एकदा स्वस्तिक काढलं त्याच्यावरती साईडला 2 उभ्या रेषा काढल्या आणि ताट वगैरे सगळं घेतलेलं. नंतर गुढीला साडी लावली. त्याच्यानंतर घट्टाची एक गाठ बांधून घेतात आणि ती गाठ बांधली ना म्हणजे गुढी इकडे तिकडे हलत नाही. त्याच्यानंतर लिंबाची फांदी एक लावतात गुढीसाठी आणि त्याच्यानंतर आंब्याची फांदी, घाटी आणि वरती तांब्या लावून अशी गुढी उभारली जाते. आता फुलांचा हार घालायचा असतो आणि वरती कलश लावायचा असतो आणि गुढी उभी करायची असते. हे नवीन वर्षाचं प्रतीक मानलं जातं. कोणतेही शुभ करते करताना आधी दिव्याची पूजा करायची असते. दिवा खाली ठेवू नये म्हणून 2 खायची पाने ठेवली, त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता ठेवल्या आणि दिवा ठेवला. त्याला फूल व्हायला, हळदी कुंकू व्हायला त्याची पूजा केली. म्हणजे त्याच्यानंतर आणखीन 2 खायची पानं ठेवली. त्यांना पण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली. गणपती बाप्पाची पूजा केली. त्यांना लाल फूल वाहिलं. अशा प्रकारे व्यवस्थित पूजा केली. जी गुढी उभारली होती त्याला पण 5 बोटं कुंकवाची आणि हळदीचे असे उमटून घेतले. दिवा लावलेला होता, हळदी कुंकू ठेवलं. नंतर गुळाचा नैवेद्य दाखवायचा होता, उदबत्ती धूप लावायचं होतं, फुलं ठेवायचा, नारळ फोडायची आणि जे लिंबाचा कोवळा पाला आणि गुळ हे मिक्स करून प्रसाद म्हणून द्यायचं असतं. त्याने म्हणजे कडू आणि गोड असं मिळून ते खायचं असतं. ते छान प्रकारे पूजा वगैरे झाली. उदबत्ती लावली, धूप लावला आणि छान अशा प्रकारे गुढीपाडव्याची पूजा पार पडली.
नंतर दुपारी छान अशी गुढीपाडव्यासाठी स्पेशल थाळी बनवली होती. छोले, घेवडा होता, जिरा राईस, डाळ, बासुंदी होती, कुरडई, पापड होता, पुरी होती. असं छान असा स्पेशल मेनू आणि कांदा भजी होती. मस्त असा मेनू केला. छान गुढीपाडव्याला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याचा व्हिडिओ काय घेतला नाही. आणि पुरी वगैरे छान अशी स्पेशल थाळी झाली होती. सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं. नंतर आम्ही गेलो होतो संध्याकाळी इराणी चहा आणि बनपाव असतो ना तिथे, इराणी कॅफेमध्ये हा बनपाव आहे आणि चहा आणि हे आदिरा खात होती. तिला जास्त आवडत नव्हता आणि तिने थोडेसे फ्रेंच फ्राईज खाल्ले, पण मला काही हा चहा जास्त आवडला नाही. मी काही खाल्ला नाही आणि राहिलेल्यानंतर आंबा खात होती आदिरा घरी येऊन. बघू शकताय कसं दोघे मस्ती करतात आहे. नंतर दुसऱ्या दिवशी होती श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर त्या दिवशी जवळ स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मी गेले होते. तिथं छान वगैरे पूजा वगैरे मांडून ठेवली होती. पूजा होणार होती. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि असं छान असं डेकोरेशन केलं होतं. पूजेचं वगैरे डेकोरेशन होतं. तर छान वाटत होतं. इथं होम पेटवलेला होता आणि त्याच्यासमोर ह्या पूजा मांडलेल्या होत्या. या पूजा अजून करायच्या होत्या. तर छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि आजच्या दिवशी खूप मोठा दिवस मानला जातो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. त्यामुळे प्रत्येक स्वामी महाराजांच्या मंदिरात छान असं डेकोरेशन वगैरे केलं जातं. बाहेर पण औदुंबराच्या झाडाखाली छान असं डेकोरेशन केलं होतं. फुलांनी सजवलेलं होतं. तिथं पण छोटी मूर्ती आहे आणि तिथं पण लोक दर्शन घेत होते. हे मंदिर आहे छानसं पाहू शकता. त्याच्यानंतर हे समोर औदुंबराच्या झाडाखाली छान असं दर्शन घेतलं. नंतर दुसऱ्या दिवशी मस्त पाऊस पण आला होता आणि कांदा भजी पण बनवलेले. म्हणलं मग छानसा एक व्हिडिओ बनवूयाच. छान इथं कांदा भजी बनवत होती आणि कढी पण बनवली होती. नंतर ही भजी, नंतर मिरचीची भजी पण बनवली होती. छान असं कढी, मिरची भजी आणि कढी भजी आणि चपाती, भात डाळ असं छानसा बेत बनवला होता. पुढे पाहू शकता थाळी दिलेली कसं मस्त दिसतंय. नंतर रामनवमीच्या दिवशी आम्ही जवळच्या राम मंदिरात गेलो होतो. तर तिथे रोडवरतीच प्रवेशद्वाराच्या आधी छान अशी सुंदर रांगोळी काढली होती आणि छान अशी पुढं पण मोठी रांगोळी काढलेली होती पाहू शकता.
इथं पण राम मंदिरात छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. तिथं भजन कीर्तन वगैरे चालू होतं. तर एका संडेला ना आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. टायगर पॉईंट इथं जवळजवळ 6:30 वाजलेले. तर इथं सूर्य मावळतानाचा क्षण होता. तो क्षण पाहिला छान असं. इथं खूप माकडे बसलेली होती. मस्तपैकी बटाटा भजी, कांदा भजी आणि चहा पिलो आणि रिटर्न आलं. तर छान असं संडे पण एन्जॉय केला. खूप छान वातावरण झालं होतं. बरेच सगळे लोक इथं येत होते मस्तपैकी फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. पाहू शकता.